आपल्या आयुष्यात येणारी माणसं पॉझिटिव्ह आहेत का निगेटिव्ह आहेत? आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत कोणाची सहवास राहतो? आपले मित्र कोण, आपले शत्रू कोण, आपले कुटुंबातले सदस्य, आपला समाज. आपण दिवसभर टी व्ही बघतो की मोबाईल बघतो? मोबाईलवरती कुठले चॅनलला सबस्क्राईब करतो? दिवसभर फेसबुकवरती कुणाला फॉलो करतो, इंस्टाग्रामवर कुणाला फॉलो करतो? या सगळ्यातून एक विचार तयार होतो. मग तो विचार सर ते शेवटी पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे? सकाळी आपण ज्यावेळेस उठतो तर सकाळी एक विचार जन्माला येतो, संध्याकाळी झोपताना तो विचार विलीन होतो. मग आपण दिवसभर जर पॉझिटिव्ह विचार केला, आजचा दिवस खूप चांगला आहे, आज खूप माझं चांगला होणार आहे, कालचा दिवस पण माझा चांगला, उद्या पण माझा चांगला होईल, आपलं निश्चित चांगलं होईल. आपण जर सकाळी उठलो तर अरे दिवस खराब आहे आजचा, तो खराबच जाणार आहे. त्यामुळं सकाळी उठल्यानंतर आपण नेहमी पॉझिटिव्ह लोकांच्या संपर्कात राहणे, पॉझिटिव्ह विचार करणे, भरपूर काम करा, कष्ट करा. कामाने माणसं मरत नाहीत. आपल्या डोक्यात कोणतरी भरलं की तुम्ही आराम करा, असं तसं नाही. आपण रात्रंदिवस काम करा, खूप जास्त 8, 10, 12, 15, 18 जेवढं घंटे काम करतात तेवढं काम करा आणि कामाचं रूपांतर पैशात करा. पैसा आयुष्यासाठी फार महत्त्वाचा आहे.